नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरेंविषयी, पण गोष्ट ऐकणार आहोत ती सचिन तेंडुलकरची. काहींना हे उदाहरण कदाचित आवडेल, काहींना आवडणार नाही. परंतु खेळ असो की राजकारण, मैदान सारखंच असतं आणि हे उद्धव ठाकरेंनी आता ओळखायला पाहिजे. आपल्याला आठवत असेल की सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण करत होता, त्यावेळी एका घातक बॉलने त्याला जखमी केलेलं होतं. तो रक्तबंबाळ झालेला होता आणि अशा अवस्थेमध्ये सचिन तेंडुलकर मैदान सोडून जाईल असं सर्वांना वाटत होतं. सचिन जर मैदानात परतला असता तर सचिन तेंडुलकर पुढे झाला नसता असं आजही म्हणतात. सचिन काय करतो याकडे जगभराचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचा किस्सा स्वतः सचिन तेंडुलकरने सांगितलं की तो असं म्हणाला की मी जर त्यावेळी मैदान सोडलं असतं तर कदाचित पुढच्या वेळी मी पुन्हा तसा खेळू शकलो नसतो. त्यामुळं मी ठरवलं की मैदानावर लढायचं. तेंडुलकर खेळला आणि त्याने 57 रनची खेळी केली. तो 100 शतकं केल्यानंतरसुद्धा आजही त्याची तीच खेळी लोक लक्षात ठेवतात. त्याचं कारण काय की तो त्यावेळेस रक्तबंबाळ झाला होता, पण तो हारला नव्हता. सचिन तेंडुलकर जेव्हा जखमी झाला आणि नंतर खेळायला लागला तेव्हा वासिम अक्रम आणि इतर गोलंदाजांनी त्याला काही सोपे बॉल टाकले नव्हते. त्यांनी पुन्हा बाउन्सर टाकले, पुन्हा यॉर्कर टाकले, तरीही तो खेळत राहिला. उद्धव ठाकरेंची अडचण इथंच होत आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना एकतर तू संपशील किंवा मी संपशील अशी वल्गना केली म्हणा, आता त्याला वल्गनाच म्हणावं लागेल. त्यावेळी ते आव्हान वाटलं होतं आणि मी संपेल किंवा तुला संपवेन असा मोठा इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर आता या पडझडीच्या काळात मात्र ते देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये चांगलं बोलायला लागले. ही त्यांची फार मोठी चूक आहे असं सर्व जाणकारांना वाटतं. एकनाथ शिंदे जरी पक्ष फोडत असले तरी त्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी संपेल किंवा तुला संपेल हे देवेंद्र फडणवीसांनी ध्यानात घेतलेलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना यापुढच्या काळात लढायचं आहे ते देवेंद्र फडणवीसांसोबतच. आणि त्यांना नामोहरम करायचं असेल तर एकनाथ शिंदे हे नाममात्र आहेत. एकनाथ शिंदे तुमचे आमदार पण पळवतील, नगरसेवक पण पळवतील, पण त्याचे सूत्रधार हे भारतीय जनता पक्ष असणार आहे, अमित शहा असणार आहे. आणि हे जेव्हा अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष असतो तेव्हा देवेंद्र फडणवीसांना त्यातून वेगळं करता येत नाही. त्यामुळं उगाचच त्यांचे पंख छाटले म्हणून त्यांच्याविषयी आपलं प्रेम आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंनी करू नये. आणि भारतीय जनता पक्षाला जोपर्यंत उद्धव ठाकरे अंगावर घेत नाही, जसं सचिन तेंडुलकरनी पाकिस्तानचे गोलंदाज फोडून काढले होते, तसं जोपर्यंत उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला फोडून काढण्याची भाषा करत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढत नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना या खेळामध्ये मॅच फिक्सिंग करता येणार नाही. हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंचा प्रयत्न मॅच फिक्सिंगचा असताना मग इतर जण निघून गेले तर मग त्यांना दोष देण्याचा सुद्धा अधिकार उद्धव ठाकरेंना असणार नाही. आज इतकंच. या विषयावर आपण असंच बोलत राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.